कधी कधी काही लेखक, पत्रकार किंवा तथाकथित बुद्धिजीवी यांचं संपूर्ण करिअर एकाच विचारधारेकडे वळवून टाकतात आणि ती म्हणजे भारत, त्याची धोरणं, त्यातल्या संस्था आणि देशातल्या राष्ट्रीय एकात्मतेविरुद्ध सातत्याने लिहिणं आणि बोलत राहणं. हा पॅटर्न एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही. त्यांच्यातल्याच एक आहेत लेखिका अरुंधती रॉय. त्या अशा व्यक्ती आहेत ज्यांनी भारताच्या विरोधात बोलतच आपलं करिअर पुढे नेलं. या दरम्यान अनेकदा फुटीरतावादी, दहशतवादी आणि देशविरोधी शक्तींना त्यांनी उघडपणे पाठिंबाही दिला. तरीही त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. 15 डिसेंबर 1997 रोजी द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकासाठी त्यांना बुकर पुरस्कारही मिळालाय. पण त्यांनी आपल्या प्रतिभेचा, लेखनाचा आणि प्रसिद्धीचा वापर वारंवार फक्त भारताची बदनामी करण्यासाठीच केला आहे. चला जाणून घेऊया की भारत विरोधी शक्तींना समर्थन करणाऱ्या लेखकांचं जीवन कसं असतं. 4 सप्टेंबर 2025 रोजी केरळमध्ये मदर मेरी कम्स टू मी या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी अरुंधती रॉय यांनी सांगितलं की कोर्टाने पुन्हा एकदा उमर खलिदला जामीन नाकारला आहे. मात्र त्याला आपला मित्र मानतात. त्यांनी दावा केला की असे अनेक लोक जे त्यांचे मित्र आहेत ते गेली 5 वर्ष असेच तुरुंगात आहेत. तथापि याबाबत समोर आलेली माहिती अशी आहे की उमर खलिद हा तोच आहे जो दिल्लीतील 24 फेब्रुवारी 2020च्या दंगली, ज्यात हिंदूंवर नियोजनबद्ध हल्ले करण्यात आले होते, त्या हल्ल्यांचा प्रमुख सूत्रधार होता. 14 सप्टेंबर 2020 रोजी UAPA आणि IPC कलमांखाली त्याला अटक करण्यात आली होती. तसंच उमर खलिदचे वडील सिमी, जी बंदी घातलेली इस्लामिक संघटना आहे, याच्याशी संबंधित आहेत. मग अशा दहशतवादाला पाठिंबा देणं राष्ट्रविरोधी नाही का? बरं, याहून मोठी आणि अशीच घटना म्हणजे लेखिका अरुंधती रॉय यांनी 10 फेब्रुवारी 2013 रोजी द गार्डियन मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात अफजल गुरुच्या फाशीला भारताच्या लोकशाहीवरील डाग असं म्हटलं होतं. हा तोच दहशतवादी अफजल गुरु आहे ज्याला 13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोषी ठरवण्यात आलं होतं. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा 29 सप्टेंबर 2022 रोजी अरुंधती रॉय साहित्यिक पुरस्कार स्वीकारण्यासाठी अमेरिकेत पोहोचल्या आणि तिथून जगाला सांगू लागल्या की भारत आता राहण्यायोग्य राहिलेला नाही. या देशात आता सगळीकडेच धोकादायक वातावरण आहे. इथे दररोज नवीन भयंकर घटना घडते. हत्याकांड, नरसंहार, मुस्लिम वस्त्यांवर होणारी बुलडोझर कारवाई. इतकंच नव्हे तर त्यांनी आपल्या शहरात सामूहिक हत्याकांड झाल्याचाही यावेळी आरोप केला. हीच ती पद्धत आहे. पुरस्कार आणि सन्मान मात्र भारताकडून, पण देशात असो किंवा परदेशात कथा नेहमीच देशविरोधीच रचायच्या.